वेलकम टू द टुडे आयुर्वेदा प्लॅटफॉर्म. मी हा लेक्चर किंवा हे सेशन्स दोन भाषांमध्ये करणार आहे. प्रथम मातृभाषा म्हणजे मराठी. बऱ्याच दिवसानंतर आपण लाईव्ह किंवा रेकॉर्डेड स्वरूपाच्या लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये किंवा सेशनमध्ये आपण भेटतोय. तर मी डॉक्टर हितेश्वर लोणारे, MD आयुर्वेद, PhD स्कॉलर, असिस्टंट प्रोफेसर इन क्रियाशरी ॲट आयडियल कॉलेज ऑफ आयुर्वेद आणि टुडेज आयुर्वेदाच्या वन ऑफ द फाउंडर मेंबर आणि मेंटर. तुमच्याशी ह्या विषयावर बोलतोय की बरेच दिवस झाले. आपलं 19 डिसेंबर 2024ला NTT ची सेकंड बॅच सुरू झाली. चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा लाभलाय आपल्याला. आणि विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांच्या जे काही समस्या आहेत, त्या OTMS रिलेटेड असो किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना सेंटर्स वगैरे चेंज झाले, त्यांना जे पाहिजे होते ते मिळाले नाही मागच्या एक्झाममध्ये, असे बरेच प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. सो बेसिकली हा व्हिडिओ बनवण्यामागे कारण असे आहेत की बरेच विद्यार्थ्यांचे आता इन्क्वायरी यायला लागल्यात. आता ते खळबळून जागे झाले की कधी कोणी म्हणतं मे मध्ये एक्झाम असेल, कोणी म्हणतं जून मध्ये एक्झाम असेल, आणि कोणी म्हणतं जुलैमध्ये एक्झाम असेल. मग या एक्झामचं प्रिपरेशन कसं करायला पाहिजे? तर ॲज अ मेंटर म्हणून मी गायडिंग सेशन किंवा गायडन्स सेशन म्हणूया, हे मी तुम्हाला सध्या करतो आहे. आता थोडीशी माहिती तुम्हाला मी देतो. बेसिकली आता आपण आहोत टुडेज आयुर्वेदाच्या NTT MCQ बँक फ्री सॅम्पल्स या चॅनलमध्ये. हा उपक्रम सुरू करण्यामागे काय कारण होती, तर एक सगळ्यांना एक्झाम मध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आणि ती प्रश्न सोडवताना काय अडचणी येतात का, त्याची तयारी कशी करायला पाहिजे याच्यासाठी आपण हा टेलिग्रामचा चॅनल, आधी आम्ही व्हॉट्सअपवरच सक्रिय असायचो, पण व्हॉट्सअपमध्ये हिस्ट्री बघता येत नाही, ही फार मोठी अडचण होती. म्हणून आपण टेलिग्रामवर एक चॅनल ओपन केलेलं आहे. तर बेसिकली ह्या चॅनलमध्ये तुम्ही आपलं सगळं बघू शकता, कुठले प्रश्न आतापर्यंत आपले टाकलेले आहेत. ओके. त्यानंतर हा एक महत्वाचा बॅनर आहे. ओके, सगळ्यांना दिसतोय. NTT ऑनलाईन क्लासेस ऑफ टुडे बाय टुडेज आयुर्वेदा 100% रिझल्ट गॅरंटी और फुल फीज रिटर्न. तर याच्याबद्दल एक मला सांगायचं आहे की मागच्या डिसेंबर पासून आम्ही मेहनत करतोय. आपली पूर्ण टीम मेहनत करते, आमचे विद्यार्थी मेहनत करतात, त्यांचे अधूनमधून फोन, प्रश्न, एक्झाम कधी असेल वगैरे या सगळ्या गोष्टी येत असतात. काही कॉलेजमध्ये ते जॉईन सुद्धा आहेत, पण टीचिंग एक्सपिरियन्स NTTच्या रिझल्टमध्ये मिळतो. यामुळं थोडं जरा संकुचित भावनेनं तिथं ते काम करतायत आणि मॅनेजमेंट त्यांना थोडंसं सांगते की तुम्ही NTTचं सर्टिफिकेट आणा, तुमचा आम्ही एक्सपिरियन्स व्हॅलिडेट करतो. सर अशा सगळ्या कुचंबणीमध्ये त्यांचं मन असल्यामुळं ते असे फोन करत असतात. तर थोडक्यात हे बॅनर बनवण्यामागं काय कारण होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या एक्झामची प्रायोरिटी किती आहे, तर टॉप प्रायोरिटी आहे. सगळ्यांकरता टॉप प्रायोरिटी याच्यासाठी आहे ज्यांना टीचिंगमध्ये यायचे त्यांच्यासाठी, ज्यांना त्यांच्या प्रॅक्टिस करायचे आहेत किंवा रिसर्च करायचं आहे त्यांच्यासाठी एक्झाम नाही आहे. आणि कन्सर्न पीपल बद्दलच मी बोलतोय, कन्सर्न विद्यार्थ्यांबद्दलच बोलतोय, कन्सर्न मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट बद्दल मी बोलतोय. तर सांगायचा अर्थ असा आहे की NTT ही जी काही आहे ती मस्ट एक्झाम आहे, त्याला पर्याय नाही आहे. दुसरं, NTT ची तयारी जी करायची आहे त्या तयारीमध्ये तुम्हाला टोटल 8 चॅप्टर सध्या तरी मागच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आपण सर्वांना फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा आहे. कुठलंही मॉक टेस्ट तुम्ही ओपन केली तर त्या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिन बघायला मिळेल. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ते बघू शकता की काय इन्फॉर्मेशन मागच्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये होती. तर 30 महिने ज्यांच्या PGच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये झालेले आहेत, ते सगळे विद्यार्थी याला ऍप्लिकेबल आहेत. आणि एक्झाम जर ते इलिजिबल असले
तर मग ती एक्झाम दिल्यानंतर जो टीचर कोड मिळेल तो 10 वर्षांसाठी असणार आहे. आता मुख्य प्रश्न येतो, सर मग तुम्ही 100% गॅरंटी आमची घेताय, म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय? तर मला सगळ्यांना असं सांगायचं आहे की आमच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही जे काही प्रयत्न करतो ॲज अ टीम मेंबर म्हणून, मी असो, काकानी सर असो, तुषार असो, अजून जे काही गुरुबंधू किंवा गुरु आमचे मार्गदर्शन करतात, तर त्यांचे जे एफर्ट्स आहेत ते आम्ही इतक्या लेवलपर्यंत पोहोचलोय की आम्हाला 100% असं वाटतंय की जे विद्यार्थी आमच्या प्लॅटफॉर्मद्वारे अभ्यास करतील, मला फार वेळ नकोय तुमचा, 3 ते 4 तास डेली किंवा 2 ते 3 तास मंडे टू फ्रायडे आणि सॅटर्डे संडेला किमान 4 4 तास तुम्ही देणं अपेक्षित आहे. का अपेक्षित आहे? तर हे तुम्हाला युजी मध्ये शिकवलेलं नाही आहे, हे तुम्हाला पीजी मध्ये शिकवलेलं नाही आहे. हा कम्प्लिटली मास्टर ऑफ एज्युकेशन या पोस्ट ग्रॅज्युएट सिलेबसचा पार्ट आहे. आणि हे टर्मिनॉलॉजीज तुम्हाला याचे माहिती नाहीत, कॉन्सेप्ट माहिती नाहीत, आणि एक्झाम मध्ये प्रश्न बघा कसे विचारले जातात. एक आपण उदाहरण घेऊया. आता आपलं टेलिग्रामचं चॅनल उपलब्ध आहे. तर अरेंज द स्टेप्स ऑफ गिव्स रिफ्लेक्टिव्ह सायकल इन ऑर्डर, डिस्क्रिप्शन, फिलिंग, इव्हॅल्युएशन, अनालिसिस, कन्क्लुजन आणि ऍक्शन प्लॅन. तर ह्या पद्धतीचं जे काही याचं आन्सर आहे, तो यामध्ये तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन असणे गरजेचं आहे. तुम्हाला जे काही नॉलेज आहे त्या नॉलेजमध्ये तुम्हाला परफेक्शन असणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न आपण घेऊया. हे तर सगळं, हा, असर्शन रिझनिंग. अ क्लिनिकल रिझनिंग इज इसेन्शियल. अ क्लिनिकल रिझनिंग इज इसेन्शियल इन मेडिकल एज्युकेशन. हा त्याचा असर्शन झाला. रिझनिंग का इट अलाउज द स्टुडंट टू मेमोराइज मेडिकल फॅक्ट इझी. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत. ए अँड आर आर ट्रू, बट आर इज नॉट एक्सप्लेन ए. आणि ज्याचं करेक्ट आन्सर आहे ए इज ट्रू अँड आर इज फॉल्स. सो ह्या प्रश्नाच्या धर्तीमध्ये कसं आहे की तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग, तुमचं जे लेवल ऑफ थिंकिंग आहे ते त्या पद्धतीचं पाहिजे की तुम्हाला ते प्रश्न सोडवता येतील. याच्यासाठी काय करायचं आहे, तर टोटल ह्या एक्झाम मध्ये 8 प्रकारचे चॅप्टर्स आहेत. आणि हे 8 प्रकारचे जे चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे. मग त्यातलं जे काही नॉलेज मिळेल ते तुम्हाला अप्लाय करायचं आहे विथ लॉजिकल थिंकिंग, विथ क्रिटिकल थिंकिंग. असं केलं तर आणि तरच ते तुमचे 50 प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. आणि यू डोंट बिलीव्ह, जर तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मला फॉलो करत आहात तर प्रत्येक चॅप्टरचे आपण छानसे लेक्चर्स घेतलेले आहेत लाईव्ह. जे विद्यार्थी त्याला हजर होते त्यांनी ते ऐकलेत. मग त्यावर कसे प्रश्न विचारतात असे आपण 8,000 MCQ तुम्हाला फ्रेम करून दिले. म्हणजे तुमचं एक माइंडसेट तयार होणार आहे की एनटीटी नावाची एक्झाम आहे, मग त्याच्यासाठी मला काय काय करायचं. मी फार काय वेळ मागत नाही. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी 1 महिन्याचा कालावधी मला देणं अपेक्षित आहे. मला म्हणजे एक्झामला देणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही 15 डेज मध्ये जर मग 4 आवर किंवा 5 आवर्स डेली जर करत असाल सगळं सांभाळून, आता प्रत्येक ची कंडिशन वेगळी असते. एखादा व्यक्ती असतो त्याची प्रॅक्टिस सेट असते, त्याला फक्त टीचिंग मध्ये यायचं असतं, तर त्या व्यक्तीला हे जे गायडन्स आहे त्याला 3 तास पुरे झाले त्याचं शेड्यूल सांभाळून. एखादा व्यक्ती जो आहे तो पीजी विद्यार्थी आहे आणि कुठेतरी जॉईन आहे ड्युटीवर, मग त्याला मोबाईलमध्ये काढून ते करू तो 3 ते 4 तास सहज काढू शकतो. अगदीच पॉसिबल नाही झालं तर 17 दिवसामध्ये तुम्ही हे सगळे टॉपिक, 8चे 8 टॉपिक तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. 8 टॉपिक समजले की प्रत्येक टॉपिकचे 1,000 MCQ तुम्हाला बघणे गरजेचं आहे. MCQ बघितल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचे सगळे MCQ कव्हर होऊन जातील तेव्हा तुम्ही काय करा की नोट्स रिवाइज करा. प्रत्येक टॉपिकच्या नोट्स दिलेल्या आहेत, सॉफ्ट कॉपीमध्ये दिलेत. अगदीच ज्यांना गरज पडत नाही त्यांच्यासाठी आपण हार्ड कॉपीचं पण ऑप्शन अवेलेबल करून ठेवलेलं आहे आपल्या प्लॅटफॉर्मवर. मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवतोच आहे की ते प्लॅटफॉर्मचं कसं असेल. ठीक आहे. तर टेलिग्रामच्या ग्रुपची तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. त्यात आपण प्रश्न डेली 3 ते 4 असेसमेंटसाठी टाकत असतो. जसं मला वेळ मिळेल तसं मी टाकत असतो. तर आता आपली सध्या 6वी मॉक टेस्ट, म्हणजे मग ती कॉम्बो स्वरूपातच दिलेली आहे की 5वी आणि 6वी कॉम्बो टेस्ट ही कॉम्बो 5th आणि 6th मॉक टेस्ट एनटीटी 2025 हा लेटेस्ट आपलं अपडेशन आहे. ह्या व्यतिरिक्त 1 ते 5 जे आहेत त्या बंच करून पण मी टाकणार आहे. ज्यांना एकत्र घ्यायचं असेल विकत
ते घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला याच्यातून अतिशय सुंदर कॉन्फिडन्स मिळणार आहे आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला जो आहे, आता याच्यातली ही जी घड्याळाचं दिसतंय ते कम्प्लिटली न्यूमरोलॉजिकल ऍस्पेक्टचे एमसीक्यू आहे. तर अशा प्रकारचे 5 ते 6 एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. ती पण एक टफ पार्ट आहे. तर एक टुडेज आयुर्वेदा प्लॅटफॉर्म मध्ये बेसिकली आम्ही जी गॅरंटी घेतो ती ह्या कोर्सची घेतो, एनटीटी मे 2025, कारण की याच्यात आम्ही सगळे टाकतो. 7,777 रुपयाचा कोर्स आहे आणि याच्यामध्ये जो काही डिस्काउंट मॅक्झिमम देता येईल तो 20% आहे. त्याबद्दलचं बोलणं वगैरे पण तुमचं माझ्याशी होतं, असं आहे. ह्या व्यतिरिक्त काही विद्यार्थी म्हणतात सर आम्ही मागच्या वेळेस 1 किंवा 2 मार्कांनी राहिलो, आमचा अभ्यास झालेला आहे. तर मग मी त्यांच्यासाठी एमसीक्यू बँक 2.0 एनटीटी मे 2025 ह्या पद्धतीचा जो काही कोर्स आहे जो 2,000 रुपयाला आहे, याची थोडी फीज आम्ही रेज करणार आहे. कारण की एमसीक्यू बँक जे आहे ते आमची फार मोठी होत चालली आहे, त्याच्यामुळे स्टोरेजच्या इश्यू आणि टेक्निकल एंड्स आहेत. तर कदाचित ही 2,500ला जाऊ शकते. ज्यांना लवकरात लवकर घ्यायची असेल तशी मी नोटीस ग्रुपमध्ये टाकेनच, तर ती घेणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? ज्यांचा अभ्यास झालेला आहे मग त्यांनी प्रॅक्टिस करायला पाहिजे. प्रॅक्टिस करायला पाहिजे तर मग त्यांची मी असं पर्सनल लेवलवर गॅरंटी घेऊ शकत नाही, कारण की त्यांनी अभ्यास माझ्यासोबत किंवा आमच्या प्लॅटफॉर्म सोबत केलेला नाही. रॅदर त्यांच्याकडे ऑडिओ व्हिडिओ लेक्चर्स नाही आहेत, नोट्स नाही आहेत त्याच्यामुळे. तर मी ज्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केलाय, रॅदर आमच्या टीमने काम केलंय, गुरूंच्या आशीर्वादाने आमचं होत चाललंय. तर ते आपण ह्या कोर्ससाठी बघतो. ह्या कोर्समध्ये बेसिकली तुम्हाला काय मिळेल आणि कशा पद्धतीने तुम्ही जायचे ते मी आता सांगतो. आता हा आमचा बॅकएंड ऍक्सेस आहे. क्लास प्लस म्हणून आपलं मदर ऍप्लिकेशन आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मॉक टेस्ट आहे. मॉक टेस्ट असे प्रत्येक याच्यात फोल्डर्स तुम्हाला उपलब्ध होतील. मग मॉक टेस्ट मध्ये इन्फॉर्मेशन बुलेटिन फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ आता लोड करणार आहे. ठीक आहे, तसे 6 मॉक टेस्ट आता उपलब्ध झालेले आहेत. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय मिळणार आहे? एमसीक्यू बँक मिळणार आहे. तर टोटल ह्या एमसीक्यू बँक मध्ये तुम्हाला टोटल 8,000 एमसीक्यू तुम्हाला उपलब्ध करून मिळणार आहे. तर प्रत्येक टॉपिकचे 1,000 एमसीक्यू आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत जर समजलं असेल तर पुढे जाऊया. त्यानंतर मग जी जुनी बॅच आहे त्या जुन्या बॅचचा जो काही डेटा आहे तो सगळ्या याच्यात आहे. त्याच्यावर मी सध्या फोकस करत नाही, ते एक बोनस म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, आता जी नवीन बॅच, ती सेकंड बॅच, हा महत्वाचा टॉपिक आहे आणि याच्यात तुमचे 48 लेक्चर्स, त्याचे नोट्स, हे सगळे तुम्हाला उपलब्ध मी करून दिले आहेत. रादर आपलं जर मे मध्ये एक्झाम होईल ह्या उद्देशाने सगळं चालू होतं. डे 1, डे 15, डे 16, डे 18, डे असं हे सगळं आपले लेक्चर्स आहेत. एकेका टॉपिकचे कधी 20, कधी 15, कधी 10, कधी 40 असे मिनिटांचे लेक्चर्स आपले उपलब्ध आहेत. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला नाही म्हणलं तरी 48 लेक्चर्स तुम्हाला याच्यात मिळणार आहेत. ह्या व्यतिरिक्त 3 टर्मिनॉलॉजीचे लेक्चर मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे कसं असतं, समजा आता परत आपण टेलिग्रामला जाऊया, कारण की प्रश्न त्याच्यात आहेत ना. ठीक आहे, समजा आता a faculty member asks the student to complete a task in a class and they then discuss what they learn. लेक्चरची काय डेफिनेशन आहे, त्याला लेक्चरला काय म्हणतात, डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय, एक्सपेरिमेंटल लर्निंग म्हणजे काय आणि सिम्युलेशन म्हणजे काय. हे जे टर्मिनॉलॉजी आहेत, हे टर्मिनॉलॉजी तुम्हाला एकदम परफेक्ट माहित असतील तरच तुम्ही हे परफेक्ट आन्सर पिक करू शकता. अजून काही दुसरे उदाहरणं आहेत? हम्म. जसं हे, विच एलिमेंट इज द मोस्ट इसेन्शियल इन द इफेक्टिव्ह कम्युनिकेशन? Sophisticated vocabulary, clarity and feedback, high volume speech, use of complex visuals. अजून एखादा प्रश्न आपण घेऊया. हे तुम्ही लाईव्ह बघू शकता आपल्या सगळ्या याच्यावर आहे आणि ह्या टुडेज आयुर्वेद प्लॅटफॉर्मचं मेसेज आहे. ओके, इन अन ऑस्पी स्टेशन, म्हणजे ऑस्पी काय असतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. स्टुडंट्स आर asked टू आयडेंटिफाय द anatomical स्ट्रक्चर used on a labeled मॉडेल अँड मार्क आन्सर. अनस्ट्रक्चर्ड ओरल टेस्ट म्हणजे काय, एसे बेस्ड इव्हॅल्युएशन म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह असेसमेंट म्हणजे काय, सेल्फ असेसमेंट म्हणजे काय. तर हे जे काही आहे, फिक्स रिस्पॉन्स इव्हॅल्युएशन इन्शुअर्स द ऑब्जेक्टिव्हिटी, म्हणून इथं ऑब्जेक्टिव्ह असेसमेंट असं त्याचं आन्सर आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये काय एक्झॅक्टली होतं की तुम्हाला कशाला काय म्हणतात हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठीच आपण पुढचे जे 3 लेक्चर आहेत
ते मी म्हणजे 48, 49, 50, 51 असे 3 लेक्चर्स मी टर्मिनॉलॉजीच घेणार आहे बेसिक इन्फॉर्मेशन साठी, आणि जेवढे जेवढे टर्मिनॉलॉजी आतापर्यंत आलेले आहेत ते सगळं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. वेळ मिळाला तर आपल्या 9च्या पुढे पण टेस्ट होतील, मॉक टेस्ट होतील, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे, आणि सर्वांना घवघवीत यश मिळावं, कुणालाही रिफंड द्यायची मला गरज पडू नये, रादर सगळ्यांच्या 100% आपल्या प्लॅटफॉर्मचा रिझल्ट लागावा अशी माझी मनापासून देवाकडे इच्छा आहे. दुसरं, 2024चा पेपर कसा पेपर असतो, तर हा पेपर तुम्हाला अशा पद्धतीचा असतो. हे डिस्कस करण्यामागे कारण आहेत की पेपर अशा पद्धतीचा असतो, 2 लँग्वेज मध्ये असतो. आपल्यापर्यंत पेपर मॉक टेस्ट तुम्हाला 2 लँग्वेज मध्येच मिळतील. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बेनिफिट ऑफ ऑनलाईन, थोडं मोठं करूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्म, म्हणजे हा कुठल्या पद्धतीचा आहे, निगेटिव्ह स्टेम. पहिले आयडेंटिफाय द क्वेश्चन, कुठल्या पद्धतीचा आहे, निगेटिव्ह स्टेम या पद्धतीचा आहे, जिथं डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली असते. पुढचा प्रश्न आहे, अरेंज द फॉलोइंग इन द प्रॉपर सिक्वेन्स फॉर द टेस्ट प्रिपरेशन. हे सिक्वेन्सिंगचा क्वेश्चन आहे. आपल्या याच्यात बघा सिक्वेन्सिंगचे प्रश्न तुम्हाला दिसतील. अरेंज द स्टेज ऑफ ग्रो मॉडेल इन द कोचिंग, और अरेंज द फॉलोइंग स्टेप्स इन द करेक्ट ऑर्डर ऑफ सेल्फ डायरेक्टेड लर्निंग. ठीक आहे. 1 2 3 4 असं, 1 2 4 3 असं त्याचा आन्सर आहे. पहिलं आहे सेट अ प्रायमरी लर्निंग गोल, आयडेंटिफाय रिसोर्सेस, इव्हॅल्युएट लर्निंग आणि इम्प्लिमेंट स्ट्रॅटेजी. तर हे जे आहे हे तिचे सिक्वेन्स लावून, तर मागच्या वर्षी सुद्धा असेच प्रश्न विचारले होते. पुढचा जे आहे ते मॅच द पेअर्स. त्याच्या पुढचं जे आहे ते simple question. Assessment technique conducted by the final certification of the student at the end of institutional process is called as placement evaluation, formative evaluation, diagnostic evaluation, summative evaluation. तर ह्या पद्धतीचे प्रश्न मागच्या एक्झाम मध्ये होते, आणि मुख्यत्वे करून मॅच द पेअर्स, असर्शन रिझनिंग अशा पद्धतीचे प्रश्न फार मागच्या एक्झाम मध्ये होते. असा तुम्हाला याच्यात तुम्हाला बघायला मिळेल. आता हे मी तुम्हाला इथं तुम्हाला दाखवलं. पुढचं आपल्याला काय करायचं आहे, तर ते मी तुम्हाला आता परत टेलिग्राम मध्ये जाऊन सांगतो. टेलिग्राम मध्ये यासाठी कारण की हे ऑलरेडी मी मेसेज ग्रुपमध्ये टाकलेले आहेत, आणि त्यानुसार मग तुम्हाला दिलेले. आता बऱ्याच वेळेस पोरांचा प्रश्न असायचा की हे एक नोटिफिकेशन आलं, तर ही AIPJT आहे, नीट NTT संदर्भात कुठलेही नोटिफिकेशन सध्या तरी आलेलं नाहीये. मग हा एक बॅनर आहे, ह्या बॅनरमध्ये हे सगळे कोर्सेस आपल्या ऍप्लिकेशनचा स्क्रीनशॉट आहे. नोट्स, हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी दोन्ही. त्यानंतर तेव्हा मॉक टेस्ट वगैरे असायचे, आणि हा मेन कोर्स ज्याच्यावर आपण तुम्हाला गॅरंटी घेतोय की आम्ही, गॅरंटी का घेतोय, कारण की आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आम्ही दिलेलं जे आहे त्या पद्धतीचंच प्रश्नपत्रिका तुम्हाला येईल, आणि तसा माइंडसेट, तशी धाटणी तुमची तयार होईल. आणि 9 मॉक टेस्ट म्हणजे 900 प्रश्न, आणि 8,000 MCQ सॉल्व्ह केल्यानंतर मला नाही वाटत की तुमच्यातला जो काही विद्यार्थी आहे तो अपयशी ठरेल. आणि ही रँकिंग मध्ये येण्यासाठी एक्झाम नाही आहे, ही तुम्हाला इलिजिबिलिटी टेस्ट आहे. त्यामुळं 100% कॉन्फिडन्सनी आम्ही तुम्हाला इथं देतोय. हा, हे एक तुम्हाला मला समजून सांगायचं होतं की कसं पद्धतीने जायचं. तर डाउनलोड टुडेज आयुर्वेद ऍप्लिकेशन ऑन मोबाईल. मग तुम्ही अँड्रॉइड वापरू शकता, ऍपल वापरू शकता. ऍपलमध्ये क्लास प्लसचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, आणि त्याच्यात मग आपला ORG कोड आहे. कुणीही मला प्रश्न विचारला तर मी तुम्हाला तो ORG कोड देतो, आणि तो ORG कोड टाकल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशनचे ऍक्सेस मिळतं. टुडेज आयुर्वेदाच्या नावाचे ऍप्लिकेशन आहे. जसं आपलं आता हा माझा व्हिडिओ सुरू आहे, तर अशा पद्धतीचं लोगो तुम्हाला तिथे मिळेल. त्यानंतर सिलेक्ट एनटीटी मे 2025 हा फुल कोर्स साठीचा चालू आहे. ऍक्सेस द न्यू बॅच 2019-12-2025 इथला जो काही कोर्स आहे त्याला ऍक्सेस करायचा, आणि कम्प्लीट ऑडिओ व्हिडिओ लेक्चर्स फॉर द कॉन्सेप्ट अलॉंग विथ द नोट्स तुम्हाला तिथं सॉफ्ट कॉपीमध्ये उपलब्ध आहेत. हार्ड कॉपी वाल्यांसाठी प्रत्यक्ष मला संपर्क साधावा लागतो. मग मी प्रत्यक्ष संपर्क साधल्यानंतर जे काही त्याची कॉस्ट असेल त्यानुसार ते कल्पना देऊन मग तुम्हाला मी ते प्रोसीड करतो. ठीक आहे. आता ज्या वेळेस हे टाकलं होतं तेव्हा मॉक MCQ जे होते प्रॅक्टिस MCQ 2.0, 1.0 म्हणजे पहिली एक्झाम, 2.0 म्हणजे नवीन एक्झाम. मग त्याच्यातले पॅटर्न असं असं रिझनिंग, ट्रू ऑर फॉल्स,
as the peers असेल. Meanwhile, sorry. Meanwhile, you can access the previous year question data. म्हणजे हे आम्ही मागच्या मॉक टेस्टचा डाटा तुम्हाला दिलेला आहे. ते पण तुम्ही प्रश्न बघू शकता. ते थोडे सिंपल स्वरूपाचे होते. तसे प्रश्न शक्यतो आता कमी विचारतील. नाही विचारणार असं नाही. ते तुम्ही ऍक्सेस आहे, तुम्ही घेऊ शकता. मोस्टली माझा फोकस असं असतो की मॉक टेस्ट 2.0 करा आणि एमसीक्यू बँक 2.0 करा. तर एवढंच मला सांगायचं होतं. आणि दुसरं असं आहे की अ, हे जे काही अं, ज्याला आपण म्हणतो एक्झाम रिलेटेड प्रिपरेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या कम्प्लिटली विद्यार्थ्यांच्या यशावर आणि म्हणजे आम्ही जो काही बघितलं विद्यार्थ्यांचे यश, तर त्यामध्ये त्यांनी घेतलेले एफर्ट्स मध्ये आताच्या घडीला 1-1.5 महिना तुमच्याकडे हातात असला तर तुम्ही काय करायला पाहिजे. तुम्ही साधारणतः ज्या दिवशी एक्झामची तारीख डिक्लेअर होते त्या दिवशी मी परत लेक्चर घेईन. त्या लेक्चरमध्ये नाही म्हणलं तरी दिवसाचे 3 तास फक्त एनटीटीच्या प्रिपरेशनसाठी काढा. कारण की काय होतं, वेळ निघून जातो आणि नंतर मग जेव्हा टीचर कोड येत नाही तेव्हा असं वाटतं रे थोडंसं अभ्यास केला असता तर छान झालं असतं, सरांचं ऐकलं असतं तर नक्की आपल्याला यश मिळालं असतं. सर तर एवढं कॉन्फिडेंटली सांगत होते आणि माझ्या मध्येच थोडं हे राहिलं. सो दॅट गिल्ट शुड नॉट बी देअर इन युअर माइंड. सो म्हणून माझं असं म्हणणं असतं. बरं, आमच्या व्यतिरिक्त इतर लोकही आहेत, ते घेतात. तुम्ही त्याचं घेतलं असेल तर नक्की तुम्ही मॉक टेस्ट साठी नक्की प्रयत्न करा. मॉक टेस्ट आणि एमसीक्यू बँकसाठी फक्त एक त्यांची गॅरंटी आम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे आमची जी पॉलिसी आहे की बाबा जे विद्यार्थी सुरुवातीपासून आमच्यासोबत कनेक्ट आहेत, 19 डिसेंबर 2024 पासून जी बॅच सुरू झाली त्या बॅच मध्ये कनेक्ट आहेत, त्या विद्यार्थी छान पद्धतीचे एफर्ट्स करत आहेत, त्या विद्यार्थ्यांकरिता आम्ही 100% कॉन्फिडंट आहे हा व्यक्ती फेलच होऊ शकतो. ओके. इथपर्यंत सगळं समजलं असेल तर मी माझी छोटीसा जो काही लेक्चर आहे आता हा हिंदीमध्ये पण मी अनुवाद करून हिंदी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देईल. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं कळकळीचं निमंत्रण आहे की टुडेज आयुर्वेद प्लॅटफॉर्ममध्ये या. तुमच्या जे काही समस्या असतील ते माझ्याशी पर्सनल व्हॉट्सअपवर मेसेज टाका की सर मला 34 महिने झाले, सर मला 29 महिने झाले, मग मी कधी इलिजिबल होतो, मी काय करू, आमची एक्झाम मार्च मध्ये आहे वगैरे वगैरे वगैरे, किंवा माझी डेट ऑफ ऍडमिशन उशिरा झाली होती तर मी काय करायला हवं. किंवा माझ्याकडे प्रोव्हिजनल डिग्री आली आहे, माझा एक्सपिरियन्स व्हॅलिड होतोय नाही होतोय, असे पण तुम्ही गोष्टी माझ्याशी शेअर करू शकता. निश्चितच. आणि लवकरच आम्ही रिसर्चचा पण सुरू करणार आहे. तर पीजी विद्यार्थ्यांसाठी, युजी विद्यार्थ्यांसाठी आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी, पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण रिसर्च रिलेटेड कोचिंग किंवा ऑनलाईन मेंटरशिप आपण लवकरच सुरू करणार आहे. तर लवकरच भेटूया टर्मिनॉलॉजीच्या लेक्चरमध्ये. दिस इज अ बेसिक इंट्रोडक्शन की टुडेज आयुर्वेदा प्लॅटफॉर्म एक्झॅक्टली काय आहे आणि कसं आपण वर्क करतोय आणि कुठं जायचं. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असतं, ते मला विचारतात की सर ते टुडेज आयुर्वेदा आम्ही डाउनलोड केलं मग आम्हाला ऍक्सेस नाही मिळत आहे. मग मी म्हटलं का फी बी पे केली आहे का, तर फी केली असेल तरच तुम्हाला ते अनलॉक होणार. अदरवाईज तुम्हाला लॉग दिसेल जे काय फ्री ऍक्सेस डेटा आहे तो मिळेल. आणि मॉक ज्या टेस्ट आहेत ते मी फ्री देऊ शकत नाही कारण की मला सगळ्या विद्यार्थ्यांचा जो काही विचार करावा लागतो तो जास्त गरजेचा आहे. जर मी फ्री दिली तर मग तो पेपर आउट होऊन जातो. मग आउट झाल्यानंतर त्याचा जे काही रेपो असतो तो राहत नाही. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा येतो की ऍक्सेस जो असतो, असेसमेंट, मला त्या विद्यार्थ्यांची प्रगती किती आहे इथं बसून समजते. तर ते मला समजत नाही म्हणून मी कुठली टेस्ट फ्री दिली नाही. 50-100 जे काय मला वाटले, जे जेवढे काही एफर्ट्स होते त्यानुसार मी टाकलेले आहेत. आता नक्की प्रयत्न करू लवकरात लवकर कंप्लीट होण्याचा आणि एमसीक्यू कंप्लीट करण्याचा. त्यानंतर आपण जे आहे ते पुढच्या 15 ज्या आहे टार्गेट, म्हणजे पहिल्यांदा 9 टार्गेट आहे नियरली. आता 7व्या मॉक टेस्टवर काम चालू आहे. 6वी मॉक टेस्ट आपण दिलेली आहे. तर 6 पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. 3 उरलेले आहेत, 7, 8, 9. 3 मॉक टेस्ट झाल्यानंतर 15 करायच्या की टर्मिनॉलॉजी जे करायचं हे मी एक पोल घेईन. पोलमध्ये जर तुम्ही म्हटलं की सर टर्मिनॉलॉजी कम्प्लीट करा आणि टर्मिनॉलॉजी झाल्यानंतर आम्ही परत मॉक टेस्ट देतो, तर मग आपण टर्मिनॉलॉजीच्या नंतर साधारणतः 15 मॉक टेस्ट पर्यंत आपण करणार आहे. ठीक आहे. सो
हा मराठीमध्ये लेक्चर आहे. या व्यतिरिक्त मी आता याच्यानंतर लगेच हिंदीमध्ये लेक्चर करून टाकणार आहे युट्यूबवर. आणि त्याचे लिंक मी सगळ्या टेलिग्रामला, व्हॉट्सअपला, इन्स्टाला सगळीकडे टाकणार आहे. आणि टू डेज आयुर्वेदाच्या प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही बेस्ट देतोय, ॲज अ टीचर, ॲज अ मेंटर, ॲज अ फाउंडर. तुम्ही तुमचं बेस्ट द्या, रिझल्ट 100% येणार आहे, याची मी शाश्वती देतो. ठीक आहे, चल रजा घेतो. युअर होस्ट सायनिंग ऑफ, डॉक्टर हितेश्वर लोणारे. थँक्यू.